वाशिममध्ये अनेक भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। संभाजीनगरमधील पैठणमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 100 एकरांवरील केळी बागेचं नुकसान झालंय आणि यावेळी केळीचे झाडं आडवी पडलेली आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभं ठाकलंय। बुलढाण्याच्या आंबेटाकळी शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालं। केळी जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय। जळगावात पावसामुळे झालेल्या नुकसानाची मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली। शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बेलखेडा परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे संत्र्यांची झाडं उन्मळून पडली। जवळपास 5 ते 6 शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार पंप सुद्धा उखडून पडले। बीडच्या वटणवाडीमध्ये 8 एकरवरील डाळिंब बाग उन्मळून पडली। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। वाशिममधल्या मंगळूरपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल उघड्यावर होता। दरम्यान अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे शेकडो क्विंटल शेतमाल पूर्णपणे भिजला। शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा बसलाय। त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय। शेवग्याला 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय। बाजारामध्ये सध्या तुरीला 6500 ते 6800 पर्यंतचा भाव मिळतोय। दरम्यान सरकारची तूर खरेदी बंद झाल्यानंतर दर हमी भावापेक्षा 1000 रुपयांपर्यंत कमी झालाय। हळदीचे दर मागच्या काही आठवड्यांपासून स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या हळद 12000 ते 13000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते। दरम्यान चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। बाजारामध्ये केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळते। सध्या केळीला सरासरी 1500 ते 1800 रुपयाचा भाव मिळतोय। त्याचबरोबर पुढील काळात सुद्धा बाजारातील केळीची आवक कमीच राहील असा अंदाज वर्तवला गेलाय। बाजारात सध्या डाळिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी बाजारामध्ये डाळिंबाला प्रति क्विंटल सरासरी 8000 ते 9000 रुपयांच्या दरम्यान भाव आहे।